ही पुतना जी आहे ना, ती वृंदावनामध्ये आल्यानंतर तिने वेश पालटलेला आहे. हे अत्यंत क्रूर असणारी ही राक्षसी, अत्यंत क्रूर असणारी ही राक्षसी तिने वेश परिधान केला, पालटला वेश. आता मोहिनीचं रूप धारण केलं तिने. अत्यंत सुंदर, अत्यंत देखणी, अगदी स्वर्गातील अप्सरा असावी की काय असं तिने वेश रूपांतर केलं. डोळे सुंदर, ओठालाही तिने लाल रंग लावला, सुंदर असे वस्त्र परिधान केलं आणि डोलत लचकत ती आता पुतना चालायला लागली. संपूर्ण गोकुळवासी पाहायला लागलेले आहेत. गोकुळवासियांचं मन मोहून टाकलं. वेश परिधान पलटला आणि गोकुळवासियांचं मन पालटलं. प्रत्येक जण तिच्याकडे पाहायला लागलेलं आहे. अत्यंत सुंदर, अत्यंत देखणी ही स्त्री आपल्या गावामध्ये कुणाची पाहुणी असेल, कुणाच्या घरी आली असेल, आपणही पाहतोच की नाही. जर आपल्या गावामध्ये जर एखादी नवीन महिला आली तर आपणही पाहतोच की कुणाच्या घरात आली, कुठली पाहुणी आहे, कोणत्या गावची आहे, सगळ्या खानाखुणा आपण ओळख परिचय करतो. अगदी त्याप्रमाणे सर्व गोकुळवासी आता विचार करायला लागले, कुणाची पाहुणी असेल, कुणाची पाहुणी असेल. सगळ्या गोपिका पाहायला लागल्या, हो एवढी देखणी अगदी अप्सरा आहे, कारण ती वस्त्र पालटून आलेली होती. एक मोहिनी रूप तिने धारण केलेलं होतं. एक नजर कटाक्षाने तिने ज्या व्यक्तीकडे पाहिलं तो व्यक्ती तिच्या स्नेहात पडायला लागला. असं तिने मोहिनी रूप धारण केलं. मोहिनी रूप धारण करून ती पुतना नंद बाबाच्या वाड्यामध्ये आली. वाड्यामध्ये आल्यानंतर त्या पुतनेने नंद बाबा समोर मैया यशोदेच्या समोर आली. समोर आल्यानंतर मैया यशोदेला बोलायला लागलेली आहे. मैया यशोदेला बोलायला लागली. आता यशोदेला वाटायला लागलं माझी पाहुणी कुठली असेल, कदाचित मला लक्षात नसेल, मी विसरली असेल, कुठली तरी लांबून पाहुणी लागत असेल, सोयरी लागत असेल, कुठली तरी मामाची या मावशीची काकाची कोणीतरी असेल आणि माझ्या लक्षात नसेल असं मैया यशोदेला वाटायला लागलं. आणि मैया यशोदाही तिच्या मोहिनी रूपामध्ये आता भुललेली आहे, कारण तिने तेवढं सुंदर असं रूप धारण केलेलं होतं. आणि सर्व गोपिकाही पाहायला लागल्या चोरून चोरून तिला, की एवढी अशी सुंदर अशी पाहुणी या यशोदा मैयाची, नंदबाबाची कुण्या गावची असेल, कुठली असेल, तिचं नाव काय असेल. अत्यंत देखणी, अत्यंत सुंदर. सर्व गोकुळवासी तिच्या रूपावरती भुललेले आहेत. आणि यशोदा मैयाला वाटायला लागलं की नेमकी कुठली तरी पाहुणी असेल, दुरून लागत असेल, आणि म्हणून तिने प्रवेश दिला. प्रवेश झाला आणि जवळ बसली, बोलायला लागली, संभाषण करायला लागली. आता तर तिला वाटायला लागलं की नेमकंच खूप जवळची आहे, खूप आपली जवळची पाहुणी आहे असं मैया यशोदेला वाटायला लागलं. परंतु ती कुठली जवळची होती, तिच्या मनात एक वेगळाच हेतू ती उद्देशाने बांधून आलेली होती. परंतु त्या मैया यशोदा तिच्या रूपावरती भुलली आणि ती बोलायला लागली, अगं बरेच दिवसांनी तुला पुत्र झालेला आहे, खूप दिवसांनी पुत्र झाला ना, ते पुत्राचं मुख पाहण्यासाठी मी या दुरून आलेली आहे, तुमच्या भेटीसाठी. बाळा मला पाहायचं आहे. सुंदर असं गोंडस बाळ जन्माला आलंय. त्या बाळाची कीर्ती गुण वर्णन मी ऐकलं आहे आणि म्हणून बाळाचं मुख पाहण्यासाठी, बाळ पाहण्यासाठी मी आले. एवढ्या दुरून मी नंदाचं बाळ पाहण्यासाठी आले असं ती पुतना मावशी म्हणायला लागलीये. आणि मी मावशी लागते. मी कोण लागते? मी मावशीच लागते या बाळाची. आता मैया यशोदाला वाटलं कुठली तरी माझी दुरून बहीण लागत असेल.
मामाची मावशीची कुठून तरी बहीण लागत असेल. हो, बसायला टाकलं, जेवायला दिलं, सर्व स्वागत आतिथ्य सत्कारही केला तिचा. आता मैया यशोदेला विसर पडला. काहीतरी कामानिमित्ताने मैया यशोदा उठून आपल्या कामामध्ये लागलेले आहेत. तेवढ्यामध्ये या पुतण्याने ती संधी साधलेली आहे. संधी साधली आणि त्या गोपाळ कृष्णांकडे ती पाहायला लागलेली आहे. बाळ तिथं झोपलेलं होतं. निश्चित झोपलेलं बाळ तिने उचललं, घेतलं आणि थोडंसं दूर अंतरावर जाऊन ती बसली. थोडंसं दूर अंतरावर जाऊन ती पुतना मावशी बसलेली आहे. एकांत स्थान तिने पाहिलं. इथे कुणीच नाही, राजवाड्यामध्ये कुणी नाही. एकटी बसली आणि आपल्या वक्षस्थळावरती तिने भयंकर विष असं लावून आलेली होती आणि आता त्या बाळाला दूध प्राशन करायला सुरुवात केली. बाळही दूध प्यायला सुरुवात केलेलं आहे आणि अशी अवस्था झाली. आता ते संपूर्ण दूध त्यांनी प्राशन केलं, विषी प्राशन केलेलं आहे. अनंत जन्माची भूक होती त्या कृष्ण कन्हैयाला आणि ते आता रक्तही प्राशन करायला लागलं. आता तिला दुःख व्हायला लागलं, वेदना व्हायला लागल्या, ओरडायला लागली, किंचायला लागली, हात आपटायला लागली, पाय आपटायला लागली. असं ती ओरडायला लागलेली आहे आणि ती पुतना आता धडकन खाली पडली. बोलिये कृष्ण महाराज की जय. आता ही पुतना पडली. संपूर्ण रक्त आता बाहेर यायला लागलेलं आहे आणि त्या कृष्ण कन्हैयाच्या ओठावरती रक्त लागलं आणि इकडे मात्र ही धरणी कंपायमान झाली. जणू काय दूर दूर कोसावरचे वृक्ष उलमडून पडले, झाड मोडून पडलेले आहेत. धरणी कंपायमान झाली, अशी अवस्था झाली. जणू काय डोंगर कोसळला अशी भयंकर अवस्था त्या गोकुळामध्ये झाली. संपूर्ण गोकुळवासी घाबरून गेले, थरकाप झाले, भीतीने इकडे तिकडे पाहायला लागलेले, निघाले. कुठं आवाज झाला, कुठं काय झालं. सर्व गोकुळवासी त्या राजवाड्यामध्ये आले जिथे पुतना जाऊन पडलेली होती. राजवाड्याच्या बाहेर त्या ठिकाणी संपूर्ण गोकुळवासी पडले. खूप मोठं शरीर, धडकड, जणू काही डोंगरच कोसळलेला आहे. अशा प्रकारचा तो डोंगर त्या ठिकाणी ती पुतना मावशी पडलेली आहे. दुःख झालं सर्व गोकुळवासियांना. कृष्ण कन्हैया त्या पुतना मावशीच्या अगदी पोटावरती वक्षस्थळावरती झोपलेला आहे आणि आणखीनही दूध प्राशनच करत आहे. अशी अवस्था, सर्व गोकुळवासी घाबरले. नंद बाबाला बोलवण्यात आलं. नंद बाबा मथुरेमध्ये गेले होते कर देण्यासाठी. तिथून वापस आले, पाहिलं तर आपला कृष्ण कन्हैया इथे पडलेला आहे. मैया यशोदा तर मूर्छित होऊन पडल्या. सर्व गोपिकांनी तिला सावध केलं आणि नंद बाबांनी बरेचसे गोप घेऊन त्या ठिकाणी गेलेले आहेत. एक शिडी लावली गेली, शिडी लावून तिच्या अंगावरती चढले आणि त्या कृष्ण कन्हैयाला तिथून ओढून बाजूला काढण्यासाठी ते गोकुळवासी त्या ठिकाणी तिच्या शरीरावरती चढलेले आहेत. एवढी मोठी धडधक्कड ती पुतना होती आणि त्या कृष्ण कन्हैयाला आता बाजूला सारण्यात आलं आणि तिचं शरीर जे आहे, तिचे एक एक अवयव पार्ट ते वेगळे करण्यात आले, तुकडे तुकडे केले त्या पुतना मावशीचे. आणि मग मात्र त्या संपूर्ण गोकुळवासियांनी वृंदावनाच्या पलीकडे खूप दूर घेऊन गेले आणि तिकडे वृंदावनाच्या पलीकडे तिकडे त्या पुतनेला घेऊन गेलेले आहेत. अगदी लांब दूर एकांत ठिकाणी जिथे कुणीच मनुष्य राहत नाही अशा ठिकाणी त्या पुतनेला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी तिचे तुकडे तुकडे करून तिला जाळून टाकण्यात आलेले आहे. बोलिये कृष्ण भगवान की जय.